तर मित्रांनो नमस्कार. आम्ही आमच्या मित्राचं लग्न होतं आणि आता आम्ही त्या लग्नावरून चाललो आहे. पुढे एक भाग्यलक्ष्मीमध्ये एक लग्न आहे. आता तिथं तर कोण आमचं नाही आहे, पण आम्ही असंच चाललो आहे डायरेक्ट. आता बघू तिथून कोण हाकलते आम्हाला का काय होते. पण एंट्री मारणार एकदम स्वागवाली. कपडे तर ऑलरेडी लग्नाचे ते याचे पण आहे त्याचे पण आहे. सो कोणाला डाऊट तर नाही येणार. आता तुम्ही बघा बघू कोण हाकलते का नाही. चला आता काहीतरी जरा आज वेगळंच करू. काही इथं चहा प्यायला आलतो मित्रांनो, इथं चहा प्यायला आलतो आणि आता त्या रोडला तिकडं एक लग्न चालू होतं. तर आम्ही असं पण मित्राच्या लग्नावरून आलो होतो, तर ट्राय करू की त्या लग्नाच्या ड्रेसमध्येच आहे आम्ही. तर बघू तिथं जाऊन आम्हाला कोण काय बोलतं का नाही, तर भेटूया त्या मंगल कार्यालयापाशी. बघू कोण हाकलते का आम्हाला घेऊ देतात स्वॅगवाले. आणि नवरदेवा सोबत जमलं तर फोटो पण काढूया. मित्रांनो आम्ही आलोय खरं लग्नाला. बड्डे होता पण आय थिंक मला वाटतं लग्न नाहीये, बड्डे. आम्ही येऊन इथं बसले आणि इथं एक पण पब्लिक नाही, कोणच नाही. आणि बघतो बसलोय फक्त काय माहित नाही आम्हाला. माग नाही का, माग कॅटरिंगला जेवणाची सुविधा पण दिसते, पण जेवून नाही जाऊ शकत. ऑलरेडी आम्ही खाल्लेले. पण हे बघा, हे बड्डे वाटतं इथं. बघा तुम्ही बघू शकता. आणि मागे चेअर बघा Birthday तुम्ही. वाटतं. चेअर बघा, एक एक सुद्धा पण नाही. एक सुद्धा कोण नाही. आता म्हटलं काहीतरी हटके करायचं म्हणून आलंय. ते जाऊ द्या, पण सगळे माणसं आमच्या तोंडाकडे बघत होते, येऊन हसत होते. त्यांना अजून माहित नाही की हे कोण आहेत काय आहेत. सगळे अजून बघून हसत विचारात होते. पडलेत. ते म्हणत होते बड्डे साठी एवढं कोट वगैरे कोण घालून आला असं. आमचंच आम्ही त्यांचा पोपट करणार होतो, पण आमचाच पोपट झाला इथं ऑलरेडी. ठीक आहे चला आता तुम्हाला birthday मेनू दाखवतो जेवायला काय काय. नाही तिथं जाणार का तू? तिथं जाऊ बघून तर येऊ. नाही नाही नको. काय नाही काय हे रिस्क घ्यायला तयार नाहीये. बीच नाही ना बाबा. पकडलं बिकडलं तर कोण वांदे करणार. रिस्क घ्यायला तयार नाहीत हे लोक. माझ्यात हाय दम, मी रिस्क घेऊ शकतो, पण मला पोट नाही जागा. मी जेवलोय मस्त तिथं लग्न. सो आता आम्ही बघू जमलं तर तिथं तुम्हाला दाखवेन, नाही तर नाही. चला चल चल जाऊ, काय नाही होत. माणसं बघून असतं ते आपल्याकडे. मित्रांनो आम्ही आलो आमच्या सोसायटीत आणि तिथं बड्डे पण नव्हता, रिसेप्शन होतं. आणि येताना एवढे घाण माणसं तोंडाकडे बघत होते, भीती वाटत होती काय हानतात बितण्यात काय. आम्ही डायरेक्ट पळत आलो. तिथून डायरेक्ट म्हटलं गाडी भाग भाग करत गाडी स्टार्ट करून एवढं डेंजर पळालो आम्ही एक तिथं. तर कोण नव्हते तिथं, माणसांचा ग्रुप बसलेला होता. ते असले बेकार तोंडाकडे बघत होते. आणि हा तर सगळ्यात जास्त घाबरत होता मागचा. पण त्याला तो नाईट पॅन्टवर आलाय, लग्नाचे कपडे नाही, नाईट पॅन्टवर येतो म्हणून त्याच्याकडे बघत होते एकतर. त्यामुळे तो येत नव्हता. पण त्याला आम्ही कसं तरी त्याला तिथून नेले. तिथे येत नव्हता, बाहेरच थांबला होता. आता बघू, हा तर प्लॅन अनसक्सेसफुल झालाय. नेक्स्ट टाइम असंच कोणाचं लग्न दिसलं तर एक प्रँक करू आपण, स्पाय कॅमेरा लावू. माईक बिक घेऊन जाऊ आणि फुल तयारीत जाऊ. जरा 4-5 जण जाऊ, 3 नको. आणि जिथं लग्न जास्त गर्दी तिथंच जाऊ. अशा ठिकाणी नको. नाही नसता पेट्रोल पंपचा प्रँक करू, सगळे सोबत जाऊ. एकच गाडी पेट्रोल भरणार आणि बाकीचे निघून जाणार. हा तसं करू. रिॲक्शन व्हिडिओ काढून 10 गाड्या घेऊन जाऊ आणि एकाने 50 तेल टाकायला लावू. 30 टाका, 30 किंवा 30 टाका. 15चं तुझं नाही, माझं 15. चालते. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. लाईकचं तू बोल. नाही नको, ते त्यांना माहिती काय करायचं काय नाही. त्याला बाय बाय बाय.